लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर येथे अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात वीज पडून एक ठार। चिखलातून नवरी नवरदेवाला आणले खांद्यावर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बेमौसमी वादळी वारा, विजांच्या कडकडाटाने नागरिकांची धांदल उडाली, तर वीज पडून एक तरुण ठार झाला। जिल्ह्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने लग्नाची व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। दिनांक 6 मे रोजी सिल्लोड तालुक्यातील पढेगाव येथील शेतात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास लग्न लागत असताना अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस आल्याने शेतात लावलेला मंडप उडाला, तर पावसामुळे सर्वत्र चिखल झाला। कशीबशी लग्नविधी आटोपण्यात आली, मात्र पाऊस थांबल्यानंतर वऱ्हाडांनी चिखलमय झालेल्या शेतातून बाहेर पडणे अवघड झाले होते। लोक कसेबसे बाहेर पडले, मात्र नवरदेव व नवरीला चक्क लोकांनी खांद्यावर उचलून घेत अर्धा किलोमीटरपर्यंत चिखलातून चालत रोडवर आणले। वऱ्हाड्यांना गावातच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। सिल्लोड तालुक्यातील सिसारखेड येथे सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत असताना सुनील गोविंदा चिरखे वय वर्ष 25 राहणार सिसारखेड हे त्याच्या शेतात काम करीत होते। यावेळी अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली, त्यात त्याचा मृत्यू झाला। फुलंब्री तालुक्यातील गणोरी शिवारात एका घराचे पत्रे उडाले, तर शहरात मंगळवारच्या आठवडी बाजारात व्यापाराची धांदल उडाली। वाऱ्यामुळे व गारपिटीने मोठे नुकसान झाले। जिल्ह्यात कांदा, मका, बाजरी, आंबे, चक्कू या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे पाहावयास मिळाले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.